खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिला अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. महिला अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधील गोंधळ वाढलाय असं म्हणत त्यांनी राज्यातील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही निशाणा साधला. महिलांच्या सुरक्षेपासून ते भरती प्रक्रियेतील पारदर्शकपर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. आता त्यांच्या या आरोपांवर सत्ताधारी काय प्रत्युत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर ती इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या. एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल. पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून जाणवते की महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत. आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते.